नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकतेचं उदाहरण ठेवलं। अपघातात जखमी झालेल्या नागरिकाची रोख रक्कम असलेली बॅग योग्य नातेवाईकांच्या ताब्यात देत पोलिसांनी माणुसकी दाखवली। घटना हे नागपूरच्या सीए रोड वरील दर्शन टॉवर परिसरातील 42 वर्षीय विजय कुडमेते राहणार चीज भवन नागपूर यांचा अपघात झाल्यानंतर त्यांची बॅग गणेशपेठ पोलिसांनी हस्तगत केली होती। सदर बॅग मध्ये 1,50,650 रुपये इतकी रोख रक्कम होती। बॅग सुरक्षित ठेवण्यात आली होती आणि विजय कुटमेळे यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला। शोधानंतर त्यांच्या पत्नी अर्चना विजय कुडमेथे वय वर्ष 36 यांच्याशी संपर्क साधण्यात आला। पंचासमक्ष पोलिसांनी बॅग आणि सर्व रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली। गणेशपेठ पोलिसांच्या या प्रामाणिक आणि माणुसकीने भरलेल्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। सीए रोडला एक अपघात झाला होता, त्यामध्ये दोन मोटरसायकलचे अपघात टक्कर झाल्याने दोन्ही जण जखमी झाले होते। त्यामध्ये विजय कुडमेटे म्हणून एक जखमी होता, तर तो अनकॉन्शियस होता आणि त्याच्या अपघाताच्या ठिकाणी एक काळ्या रंगाची बॅग सापडली होती। या घटनास्थळाला आमच्या तपास पथकाचे रात्रीचे जे पेट्रोलिंगचे अंमलदार होते ते सागर धवन पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले होते। त्यांनी त्या घटनास्थळावरती जी जखमीची बॅग होती ती बॅग ताब्यात घेतली। त्यांनी रात्रपाळीचे जे PSI सोनवणे होते यांना आणि त्यांचे डीबी पथकाचे PSI मल्हारी डोईफोडे यांना त्याबाबत माहिती दिली। त्यांनी ती बॅग पोलीस स्टेशनमध्ये आणून दोन ओळखीचे त्यांचे जे साक्षीदार होते त्या साक्षीदारांच्या समक्ष ती बॅग उघडली। त्या बॅगेमध्ये 1,50,750 रुपये एवढी कॅश रक्कम होती। त्याशिवाय ATM कार्ड, काही कागदपत्र, प्लॉटची कागदपत्र असं साहित्य त्यामध्ये होतं। त्याची आम्ही रितसर नोंद केली डायरीला आणि त्यानंतर जखमीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या पत्नीशी संपर्क साधला। त्याच्या पत्नीचं नाव आहे अर्चना विजय कुडमेटे। त्या अर्चनाशी आम्ही संपर्क साधला पत्नीशी, त्यांना बोलावून घेतले की त्यांच्या नातेवाईकांबरोबर आल्यानंतर तिच्या ताब्यात आम्ही ही रक्कम सुपूर्द केलेली आहे। त्याबाबत आम्ही दोन्ही पार्ट्यांना ज्यांची धडक झाली होती ते आता व्यवस्थित आहेत आणि त्यांना तक्रार देण्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सांगितलं होतं, परंतु त्या दोघांनीही कुठली अद्यापपर्यंत काही तक्रार द्यायची नाही म्हणून सांगितलं। अद्यापपर्यंत त्यांची तक्रार दाखल नाही। परंतु घटनास्थळावरनं, अपघाताच्या घटनास्थळावरून बरेच वेळेला जखमींच्या काही रकमा किंवा त्यांचं वस्तू, दागिने वगैरे पण चोरीला जाऊ शकतात। तर यामध्ये पोलिसांतर्फे असं आवाहन करण्यात येते की अशा कुठल्या वस्तू जर चोरीला गेल्या किंवा काही गेलं तर यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो। आमचे पोलीस अंमलदार ज्यावेळेला त्या ठिकाणी पोहोचतात त्यावेळेला त्यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी पोलीस स्टेशनला आणून त्याचे पंचनामा करून ते ताब्यात घेऊन त्यानंतर ज्याचं ते आहे त्याचे आयडेंटिफिकेशन करून त्यांना ते द्यायचं आवश्यकता असते। हे आम्ही वारंवार हजेरीवरती वगैरे आमच्या लोकांना वारंवार सांगत असतो। त्यामुळे त्या दिवशी अत्यंत चांगलं काम त्यांनी केलेलं आहे सागर धवन यांनी। जर ते उशिरा पोहोचले असते आणि ती बॅग जर चोरीला गेली असती तर त्या व्यक्तीचं, जखमी व्यक्तीचं मोठं नुकसान झालं असतं। ते नुकसान त्याच्या सागर धवन या आमच्या कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे ते नुकसान टळलेलं आहे। या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं की पोलिसांची भूमिका फक्त कायदा व सुव्यवस्था राखणं इतकीच मर्यादित नाही, तर माणुसकीचा आदर्श घालून देण्याचीही आहे। अशाच बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज।